नमस्कार मंडळी, मी वर्षा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या मनपूर्वक खूप खूप स्वागत करत आहे. तर मंडळी बघा, मार्गशीर्ष गुरुवार आता आपण चालू करणार आहोत. पण काही ताईच्या काकूंच्या स्वामीच्या गुरुवार पण चालू आहेत किंवा इतर काही व्रत चालू आहे गुरुवाराच्या. तर मग अशांत आपण सेवा कशी करायच्या, काय करायच्या, नक्की काय कळत नाही. खूप कुशंक प्रश्न मला पडलेली आहे. तर मंडळी, आता ह्यावर एक व्हिडिओच बनवूया की जेणेकरून तुमच्या शंकाच्या निराशन होईल. बघा, आपण कुठली पण सेवा करतो, व्रत करतो, तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये कुठेतरी अशांत की ही सेवा करताना, व्रत करताना माझ्याकडून नियमाने झाली पाहिजे, काही चूक व्हायला नको. आणि मग त्यासाठी आपल्याला योग्य माहिती मिळणं हे खूप गरजेचं असतो. तर खूप 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 गरजेचं असतो. म्हणून ह्यावर एक व्हिडिओ बनवूया. तर गुरुवार काही ताईंच्या स्वामींच्या गुरुवार चाललेली आहेत आणि कोणाच्या आल्या ऑलरेडी 5वा गुरुवार आहे, 6वा गुरुवार आहे आणि आता पुढची आठवड्यापासून मार्गशीर्ष गुरुवार सुरू होणार आहे. मला महालक्ष्मीच्या व्रत करायच्या आहे, तर मी करू शकतो का गुरुवार आणि हे गुरुवारच्या एकत्र कसे करत येतील, बरेच जणांचा प्रश्न पडलेली आहे. तर सगळ्यात पहिला मी तुम्हाला सांगते की असा जर प्रश्न तुम्हाला पण पडलेली असेल तर प्लीज विनंती करून व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून तुमच्या सगळे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळतील. काय तुम्ही जे कमेंट करत तर त्याच्या कधी कधी उत्तर खूप मोठे असतो. तुम्ही विचार करा, प्रत्येकाला एवढा टाइम करून पाठवणं शक्य नसतो. अगदी छोटा 1-2 वाक्य असेल तर मी जरूर तुम्हाला रिप्लाय पण करत असते. खूप ताईच्या त्यावर रिप्लाय पण येतं की ताई, रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद, पण तुम्ही पण थोडा समजून घ्या. म्हणून जर तुम्हाला पण प्रश्न असतील तर नक्की हे व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित बघा. आता बघा, ज्यांच्या स्वामींच्या गुरुवार ऑलरेडी चालू आहेत, ठीक आहे. कोणाची 3रा गुरुवार झालेली आहे, कोणाच्या 5वा गुरुवार झालेली आहे, कोणाच्या उद्यापन पण येणार आहे. म्हणजे ज्यांनी आधीपासून सुरुवात केलेली आहे आणि आता मार्गशीर्षच्या पुढच्या आठवड्यापासून गुरुवार सुरू होत आहे, हे आठवड्यापासून चालू होणार आहे. तर तुम्हाला हे गुरुवार आणि ते गुरुवार एकत्र करता येणार नाहीये, ठीक आहे. मार्गशीर्ष गुरुवार तुम्हाला करायच्याच आहे, इच्छा आहे ताई, मला करायचेच आहे, खूप इच्छा आहे. तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष 4 गुरुवार करा. मार्गशीर्ष पहिला गुरुवारी, 2रा गुरुवारी, 3रा गुरुवारी, 4था गुरुवारी आपल्या उद्यापन येतं, ठीक आहे. हे 4 गुरुवारी तुम्ही मार्गशीर्षच्या गुरुवार करा. त्यात स्वामीच्या गुरुवार कंटिन्यू होणार नाही, कारण स्वामीच्या गुरुवाराला करत असताना आपण उपवास करून किंवा न उपवास करता पण स्वामी चरित्र सारामृताच्या सेवा करतो, बरोबर. आणि महालक्ष्मीच्या व्रत करताना, गुरुवार करताना आपल्या महालक्ष्मीच्या महात्म्य वाचत असतो. दोघांच्या सेवा ही वेगवेगळे आहे, व्रत दोन वेगवेगळे आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही मार्गशीर्ष गुरुवार करताय तर त्यामध्ये स्वामींच्या गुरुवार काउंट करता येणार नाही.
करता येणार नाही. नाही, पण हा हा गुरुवारी पण तुम्हाला स्वामींची जी तुम्ही सेवा करताय ती तुम्हाला सेवा करावे लागतं. उपवास तर तुमची होणारच आहे. तुम्ही सेवा करू शकता सेवेमध्ये, कारण खडा नका पडू देऊ. ठीक आहे. तुम्ही सकाळी स्वामींच्या सेवा करा आणि संध्याकाळी महालक्ष्मीचं व्रत करा, किंवा तुम्ही सकाळी महालक्ष्मीचे महत्व वाचा. महालक्ष्मीच्या आपल्या जी गुरुवारची करणार आहेत मार्गशीर्ष तर करा, आणि संध्याकाळी तुम्ही स्वामीचे जे गुरुवार चालू आहेत ती सेवा करा. चालेल, ठीक आहे. मी तुम्हाला नाही एकच बैठकीत 2 सेवांमध्ये गॅप असू द्या, पण स्वामींचे गुरुवार या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गृहीत धरत येणार नाही. कळलं? सगळ्यात जास्त विचारला गेलेली प्रश्न ते गुरुवारची या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काउंट करता येणार नाही. फॉर एक्झाम्पल, समजा माझे आता स्वामींचे 5 गुरुवार झाले. ठीक आहे. पुढच्या आठवड्यात जे माझी गुरुवार येणार आहे ते स्वामींचे माझ्या 6वा गुरुवार आहे, तर ते 6वा आपल्याला धरायचा नाही. सेवा वेगळे करायची आहे. मग हे मार्गशीर्ष 4 गुरुवार झाल्यानंतर जे गुरुवार येईल पौष महिन्यातला, तर ते मी स्वामींचे 6वा गुरुवार धरले. कळलं? एवढं सोपं आहे, गणित आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे ताई, मग तुम्हाला समजा गुरुवारच्या कंटिन्यू करायच्या असतील न स्वामीच्या, मग तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवार नाही करता येणार. मग तुम्ही एक काम करा, महालक्ष्मीचे महत्व वाचून महालक्ष्मीचे हे व्रत करायचे असेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात नाही केलं तरी चालेल. दुसऱ्या एखादी महिन्यामध्ये गुरुवारी शेवटच्या गुरुवारच्या त्याच्या उद्यापन करता येईल, पण मार्गशीर्ष गुरुवार करायला म्हणजे त्या महिन्यातच करायला जास्त महत्व मानलं जातं, म्हणून खूप जास्त स्त्रिया या महिन्यात करत असतात. मग तुमची इच्छा आहे की तुम्हाला स्वामीच्या गुरुवार कंटिन्यू करायचे आहे की महालक्ष्मी व्रत करून मग पुढे कंटिन्यू करायचे. आता राहिला दुसरी प्रश्न की ताई, मी पहिल्यांदा हे व्रत करणार आहे माता लक्ष्मी, तर मग मी धरू का? चालेल ताई, धरू शकतात, काही नाही. तुमची मनापासून इच्छा आहे, तुम्ही ताई मला स्वामींचे गुरुवार करायची इच्छा आहे, अजून मी सुरुवात नाही केलेली, तर मी तुम्हाला विनंती करून सांगते, मार्गशीर्ष महिन्यात हे माता लक्ष्मीचे गुरुवार करून म्हणजे पुढच्या महिन्याच्या गुरुवारपासून तुम्ही स्वामींचे गुरुवार करायला सुरुवात करा. ठीक आहे. एवढी म्हणजे बघा, सगळ्यांच्या एवढंच आहे की दोन्ही उपवास, दोन्ही व्रत, आपण कोणती पण 2 व्रत, हेच 2 असं नाही, बाकी पण इतर तुमच्या कुठले व्रत चाललेले असतील ना, तर ते दोन्ही एक वेळेस आपल्याला करता येत नाही, कारण आपण एक देवीची सेवा करतो, त्यासाठी आपण उपवास करत असतो, आणि मग त्याच दुसऱ्या देवीच्या सेवा करत मग हे कुठेतरी तुमच्या तर मनाला पडतंय का? एखादी विचार करून बघा, आणि बघा काहीच मला हे पण तुम्ही गुरुवार चालले होते आणि आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये उद्यापन येत आहे, तर करू का? तर स्वामींचे गुरुवारच्या आपल्याला, जर तुम्ही महालक्ष्मीचे व्रत करत असताल तर तुम्हाला उद्यापन करत येणार नाही. तुम्हाला पुढच्या महिन्यात गुरुवार करावे लागतो. आणि समजा तुम्ही महालक्ष्मीचे व्रत करत नाही, स्वामींच्या गुरुवारच कंटिन्यू करते, तर मग तुम्ही स्वामींच्या गुरुवारच्या उद्यापन करू शकतात. कळलं? परत
सांगते. जर उद्यापन स्वामीच्या गुरुवाराच्या उद्यापन मार्गशीर्ष महिन्यामध्ये येत असतो तर ते तुम्ही करू शकता. पण केव्हा जर तुम्ही माता लक्ष्मीचे गुरुवार करत नाही मार्गशीर्ष तर तुम्ही करू शकता. जर तुम्ही हे गुरुवार म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार करत आहे तर तुम्हाला स्वामींचे गुरुवार हे पुढच्या महिन्यात त्याच्या उद्यापन करावं लागते. कारण ते गुरुवाराच्या कंटिन्यू होणार, काउंट होणार नाही. तर तुम्ही आता उद्यापन करू शकतात. नाही तर बघा वर्षातनं एखादाच येणारे मार्गशीर्ष महिन्यातला लक्ष्मीच्या आपल्या संसारामध्ये भरभरून सुख समाधान आनंद आणावे यासाठी आपण हे मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवार व्रत करत असतो. स्त्री पुरुष मुला मुली कोणीही हे व्रत करू शकतं. आपल्या मनातली कुठलं तरी कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी, काही सांसारिक जीवनामध्ये अडचण असतील, मुलाबाळ नाही होणार, नोकरी नवरा बायकोचं भांडणं, काही तर कुठल्या तरी समस्या असतील तर आपण हे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार जो आहे माता लक्ष्मीच्या प्रार्थना करून की ही अडचणी दूर होऊ द्या असं करून आपण माता लक्ष्मीच्या सेवा करणं आपल्या अडचणी दूर करू शकते. आता दुसरी गोष्ट बघा, मार्गशीर्ष महिन्यातल्या समजा तुम्ही स्वामींचे गुरुवार नाही करत मार्गशीर्ष महिन्यातलं व्रत नाही करत, पण मग काही चूक नका करू. काही नियम पाळले गेला पाहिजे. अगदी सोपे गोष्टी तुम्ही करा. सगळ्यात पहिला मांसाहारी करू नका, कारण ते खूप महत्वाचे आहे. कारण मांसाहार केल्यामुळे बघा एक तरी आपल्या सेवा करता येत नाही, व्रत करत नाही असं चूक करतय. कुठे ना कुठे या गोष्टी चुकीच्या आहे आणि मग आपल्यावर मग वाईट बघा माणूस आहे त्या वाईट परिणाम पडतील, दिसायला लागतील. चांगले दिवस पण येतात, पण नेहमीचे वाईट दिवस येत गेले की मग कुठेतरी आपण पूर्ण खचून जातो. आपल्या आयुष्य जे आहे ते पूर्ण वेस्ट जातं. तर त्यामुळे असा नका. संसारामध्ये सुखांतरा दुःखांतरा. सुख आला न सुखाची पण किंमत कळतो, दुःखाची पण किंमत कळतो. म्हणून काही गोष्टी काही चूक आपल्या हातून होऊ देऊ नका. मांसाहारी प्लीज करू नका. घरामध्ये भांडण कटकट होऊ नका, कारण घरातली स्त्री माता लक्ष्मी स्वरूप असतात. त्यामुळे स्त्रीला श्राप देऊ नका, कधीच करू नका. मार्गशीर्ष महिन्यात तर नाहीच नाही. स्त्री शिवे देणा, कुमारिकाला शिवे देणा म्हणजे देवीला शिवे देण्यासारखा असतो. आणि कधी पण टाळा एक हाताने वाजत नाही. यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही घरामध्ये शांतीचे वातावरण ठेवा. बोलताना चुकीचे शब्द वापरू नका. घरामध्ये स्तोत्र मंत्र नेहमी लावून ठेवा. रोज सकाळी उंबरवट्या पूजा करा. सूर्याला उंबरवट्याला दिवे अगरबत्ती वाळ. मुख्य दरवाजावर काळजी घ्या की स्वास्तिक वगैरे काढा. या गोष्टी आपल्याकडून झाला पाहिजे, कारण बघा आपल्याकडून एकच साईडला सेवा होत नाही. मग अशा छान गोष्टी करून आपल्या मनाला पण छान वाटतं की ठीक आहे, सेवा नाही झाली पण मी या गोष्टी करते, त्याचा आपल्याला आनंद मिळतो. आणि तुम्ही बघा उंबरवट्यावर दर गुरुवारी तुम्ही झेंडूच्या फुला ठेवा, आंब्याच्या तोरण लावा. संपूर्ण महिनाभर तुम्ही गोष्टी करा. दररोज देवीच्या आंघोळ घाला. जमेल तेवढ्या गोष्टी तुम्ही शुक्रवारी, मंगळवारी किंवा गुरुवारी श्रीयंत्र असेल, माता लक्ष्मीच्या मूर्ती असेल, त्यावर तुम्ही कुंकुम अर्चन करा. कोणाचाही अपमान करू नका, कोणाला फसवू नका. या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. आणि महत्वाच्या म्हणजे दान नक्की करा. गरजून दान केलंच गेलं पाहिजे. चूक एक दिवशी आपण दान केलं ना तर त्याच्या कुठे ना कुठे पुण्य आपल्याला मिळतो.
आपल्यातला थोडासा अगदी खरंच खर्चाच्या वाट का होऊन आपण दुसऱ्यांना दिलं तर त्याच्या कुठे ना कुठे पुण्य फळ आपल्याला मिळत असतो. म्हणून या काही गोष्टी लक्षात ठेवा. या महिन्यामध्ये चप्पल वगैरे घरामध्ये वापरू नका स्त्रियांनो. तर नाहीच नाही. ह्यानंतर जे आहे त्या तुम्ही वापरू नका. कारण तुम्हाला माहिती आहे लेदर तर आहे जनावराच्या कातडीपासून बनवलेली असतं. म्हणून या छोट्या गोष्टीच्या त्याच्या काळजी घ्या. गुरुवार कसे धरू नक्की. गुरुवारच्या दिवशी केस धुवू नका, फरशी पुसू नका. स्तोत्र मंत्र सहस्त्रनाम लक्ष्मी अष्ट सगळ्या गोष्टी तुम्ही युट्यूबला लावून घरामध्ये खरंच खूप प्रसन्न वातावरण राहतं. आणि बघा जेवढं शक्य गोष्टी असतील तेवढं नक्की करा. जेवढा नियम पाळता येतील तेवढं नक्की पाळा. त्यामुळे सुख जे आहे ते तुमच्या पदरामध्ये नक्की होईल. आणि या जे आहे दिवस आज चालू होत्या बघा, खंडोबाच्या नवरात्र आहे, दत्त जयंती आहे, केंद्रामध्ये सप्ताह आहे, म्हणजे हा महिना आहे या दिवाळीपेक्षा कमी नाही. अतिशय पवित्र हा महिना आहे. त्यामुळे आपल्याकडून चूक करू नका, होऊ देऊ नका. काही नियमाने पालन करा. सांगितल्याप्रमाणे माझ्या माते तुम्हाला आता तुमची प्रश्नाच्या उत्तर मिळालेली असतील. ही कशी सेवा करायची आहे, 2 गुरुवार एकत्र येतात, काय करायचे, सगळ्या प्रश्नाचे उत्तर माझ्यामध्ये तुम्हाला मिळाल्या असतील. तर ह्या अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचायच्या होता. माहिती आवडलं असलं तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असलं तर सबस्क्राईब करून घ्या. नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.